Yes, sir. Yes. Shantanu? Right? ओके फाईन. कधी जर असं वाटलं तुम्हाला, मराठीतूनच बोलतोय, कधी जर असं जर वाटलं की एखादा टॉपिक कळाला नाहीये, एखादा टॉपिक आपल्याला परत रिव्हिजिट करायचा आहे, तुम्ही कितीही वेळा विचारू शकता. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, एक इंट्रोडक्शन देतो छोटासा. तुमचा अजून कोण खाली असेल तर जॉईन होऊस तोपर्यंत. माझं नाव विनायक कुलकर्णी आहे. मला टोटल 18 years ऑफ एक्सपिरियन्स, 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, स्पेसिफिकली इंटू टेस्टिंग. ओके, स्पेसिफिकली इंटू टेस्टिंग. मी ॲज अ टेस्ट मॅनेजर म्हणून पण काम केलेलं आहे. मी काही कंपनीजमध्ये काम केलेलं आहे, त्या कंपनीची नावं सांगतो. टेक महिंद्रामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यानंतर एनव्हिडिया ग्राफिक्समध्ये केलेलं आहे, सायबेजमध्ये केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मी बँगलोरमध्ये पण काम केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी आता फ्रीलान्सिंग पण करतो आणि काही कंपनीजमध्ये पण ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून मला बोलवलं जातं. ठीक आहे. सो आय वर्किंग विथ दीज सम ऑफ दी कंपनीज. आणि आपण जेव्हा काम करतो, जेव्हा आपण हे शिकतोय, स्पेसिफिकली मी तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग शिकवेल. ओके, मॅन्युअल टेस्टिंग बेस आहे टेस्टिंगचा. मॅन्युअल टेस्टिंग जर तुम्हाला जर एकदम व्यवस्थित जर कळालं तर तुम्हाला ऑटोमेशन म्हणा किंवा कुठल्याही टेस्टिंगच्या फेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, याची गॅरंटी मी घेईन तुमची. ठीक आहे. सो आय बी वर्किंग विथ यू ऑल पीपल. दुसरी गोष्ट, मी जसं सांगितलं, कुठल्याही लेवलवरती, कुठल्याही पॉइंटवरती तुम्हाला नाही कळालं असं जर वाटलं तर प्लीज मला इमिजिएट तिथं थांबवायचं. असं नाही करायचं की आजचं सेशन संपेल मग आपण सरांना कॉल करू मग टॉपिक विचारू. नाही, तेव्हाच्या तेव्हा विचारा, कितीही वेळा विचारा. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, तुम्हाला एखादा टॉपिक कळाला नाही असं जर वाटलं, ते तुम्हाला वाटत असेल की अरे मी हा क्वेश्चन कसा विचारू, हा क्वेश्चन कसा घेऊ, नाही, इमिजिएट विचारा. कारण दुसऱ्यांसाठी तो क्वेश्चन इम्पॉर्टंट नसेल, पण तुमच्यासाठी तो क्वेश्चन खूप महत्वाचा असू शकतो. तो तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट असू शकतो, समजून घ्या. तो एक क्वेश्चन सुद्धा तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट असू शकतो. दुसऱ्यांचा विचार करू नका. तिथं स्वार्थी बनायचं. अभ्यास जेव्हा करता तिथं स्वार्थी बनायचं. कारण तो तुम्ही अभ्यास करणार आहे तो तुम्हालाच उपयोगात पडणार आहे, तुमच्या मित्राला नाही, कितीही जवळचा असेल ते. हे समजून घ्या. ठीक आहे. सो इथे काय करायचंय, बी व्हेरी क्लिअर, आस्क दी क्वेश्चन देअर इन देअर इटसेल्फ, नेव्हर पोस्टपोन दी क्वेश्चन्स. ओके, समजलं? एनी डाऊट इन दिस? ओके. टायमिंग कसं असणार आहे? युवराज वेलकम. माझं नाव विनायक कुलकर्णी आहे. म्यूट करता तर म्यूट करून घ्या, म्यूट करता तर म्यूट करून घ्या. बर, कुठल्या वेळेला तुमचं टायमिंग सुटेबल आहे? 7:30, 8? पण मला 9:30ला ऑफिसला जायचं असतं. त्याच्या आधी तुम्ही कधीही सांगा. शक्यतो आपण 9:15 पर्यंत वगैरे देऊ शकतो. 1-15 मिनिटात ऑफिसला पोहोचून जातो. तर तुमचं टायमिंग कसं सुटेबल आहे? तुम्ही नाईट करून येता असं ऐकलंय मी, सरांनी सांगितलं मला. सगळे नाईट करता का? मी करतो. मी करतो. ओके, बरोबर. वैभव सर तुमचं कसं? माझं मॉर्निंग आहे. किती वाजता असतं? 11 ते 8. 11 ते 8. ओके फाईन. युवराज तुमचं कसं आहे टायमिंग? युवराज आवाज येतो का? येस. सो व्हॉट इज युअर टायमिंग? सर नो, आय एम नॉट वर्किंग. यू नॉट वर्किंग. मग ठीक आहे. मग आपण आणि बरं, युवराज आणि सॉरी वरुण आणि शंतनू तुम्ही किती वाजता येता? आता सध्या सर माझं आता टायमिंग चेंज झालेलं आहे या वीक पासून. माझं टायमिंग झालेलं आहे रात्रीचे 12:30 ते 9:30 पर्यंत. कसं करणार सर तुम्ही? सर आता मी रेकॉर्डिंग यांच्याकडनं घेऊन मी दॅट इज फाईन. जितेंद्र सरांना पण सांगेल रेकॉर्ड करायला. पण माझं म्हणणं असं होतं की जर आपण योग्य वेळेला जर आपण टाइमला, म्हणजे काय रेकॉर्डेड सेशन्स रेकॉर्डेड असणार, तिथे तुम्ही लाईव्ह डिस्कशन करू शकत नाही. हा ठीक आहे, तुम्ही मला नंतर कॉल करू शकाल, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम विथ मी. पण जर तुम्ही लाईव्ह जर असले असते तर खूप सोपं पडलं असतं. बरं ठीक आहे, मी जितेंद्र सरांशी बोलतो आणि मग आपण डिस्कस करू. पण ऍटलिस्ट आज तरी आहात तुम्ही, काय हरकत नाही. ओके. सो वेलकम एव्हरीवन. विल बी वर्किंग. एक सर्टिफिकेशन वरती आपण काम करणार आहे.
मॅन्युअल सर्टिफिकेशन आहे, मॅन्युअल टेस्टिंगचं सर्टिफिकेशन आहे, त्याला आपण ISTQB म्हणतो. ओके, पाहिजे तर लिहून घ्या नेटवरती, नंतर सर्च करा ISTQB. ओके, इंटरनॅशनल सॉफ्टवेअर टेस्टिंग क्वालिटी बोर्ड. ओके, ISTQB चे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सॉफ्टवेअर टेस्टिंग क्वालिटी बोर्ड. आता एक तुम्हाला याच्याबद्दलचं थोडंसं माहिती सांगतो. दिस सर्टिफिकेशन इज specifically designed for the people who would be going for manual testing. ठीक आहे, हे सर्टिफिकेशन जे आहे ते स्पेसिफिकली जे लोक मॅन्युअल टेस्टिंग शिकतायत त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेशन आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काही बॅकग्राऊंड लागत नाही, ही सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पण फाउंडेशन सर्टिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्ही इतर सगळे सर्टिफिकेशन करू शकता टेस्टिंगच्या हायर लेवल सर्टिफिकेशन. सो हे जे सर्टिफिकेशन किंवा हे जे सर्टिफिकेशन आहे इट्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्टिफिकेशन. हे सर्टिफिकेशन केल्याच्या नंतरच तुम्ही इथून पुढेचे सगळे, फॉर एक्झाम्पल ऍडव्हान्स लेवल, आता ज्याचं बूम आहे AI ऐकलंय तुम्ही असेल सगळीकडे, AI सर्टिफिकेशन. बरं, अजून एक सर्टिफिकेशनचं खूप चलती आहे, त्या सर्टिफिकेशनचं नाव आहे अजाईल सर्टिफिकेशन. ऐकलंय का? अजाईल पण ऐकलंय तुम्ही सगळीकडे नाव? हो. बरं, काही स्पेसिफिक लोकांना गेम सर्टिफिकेशन मध्ये इम्पॉर्टन्स आहे किंवा इंटरेस्ट असू शकतो. मला कम्प्युटर गेम टेस्ट करायचे, मला कम्प्युटर गेम्स मध्ये करिअर करायचंय टेस्टिंग मध्ये. ओके, खेळणं पण करिअर आहे, पण ज्यांच्यासाठी गेमिंग टेस्टिंग पण करायचं आहे, गेम टेस्टिंग पण करायचं, त्याच्यासाठी सुद्धा बेस ISTQB फाउंडेशन लेवल आहे. मी तुम्हाला टाइम टू टाइम कुठले सर्टिफिकेशन करायचे किंवा तुमचं इंटरेस्ट कशात आहे, तुम्ही ते कशामध्ये करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगून दे. एकच समजून घ्या, हे जसं तुमचं 10वीचं सर्टिफिकेशन आहे, 10वीचं सर्टिफिकेशन झाल्यावरतीच तुमच्या सगळ्या पुढच्या फाटा फुटतात, तसं हे सर्टिफिकेशन आहे. सो यू विल हॅव टू डू इट व्हेरी क्लिअरली. ह्याचं 1 तासाचं ऑनलाईन सर्टिफिकेशन असतं, आधी ऑफलाईन होतं पण आता ऑनलाईन सर्टिफिकेशन आहे. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आहे, कम्प्युटर बेस्ड प्रॉक्टर बेस्ड एक्झाम आहे. प्रॉक्टर बेस्ड म्हणजे काय की कोणतरी तुम्हाला ऑनलाईन वॉच करत असतं की तुम्ही काही घोटाळा तर करत नाही ना ह्याच्यामध्ये. सो तुम्हाला सर्टिफिकेशन कम्प्युटरचं कॅमेरा ऑन ठेवायचं, कम्प्युटर ऑन तर कम्प्युटर ऑन असलंच पाहिजे. तर ह्याच्यावरती ते काय करत असतात, तुमच्या बरोबर ते पण लॉग इन करतात आणि ते तुमचं मॉनिटर करत असतात की तुम्ही इतर काही कुठलं रेफरन्स घेताय का, इतर काही दुसरं काही वाचताय का, हे त्याच्यात चालत नाही. दॅट इज कॉल्ड एज प्रॉक्टर बेस्ड एक्झाम. ह्याच्या आधी दिलं पण असेल, मला तुमचं बॅकग्राऊंड नाहीये, मी विचारेल थोड्या वेळाने, तर तुम्हाला ते देता द्यावं लागेल. तर कम्प्युटर बेस्ड CBT म्हणतो आपण, ते असणार आहे त्याच्यामध्ये. दुसरं फंडामेंटल्स विचारले जातील याच्यामध्ये. फाउंडेशन म्हणजे काय तर पाया. मराठीमध्ये काय होतो, फाउंडेशनचा अर्थ काय होतो, पाया, जो पाया कधीच बदलत नाही. ठीक आहे, कुठलाही कम्प्युटरचं लेवल, टेस्टिंगचं लेवल येऊन दे, कुठंही तुम्ही जगात जा, फाउंडेशन लेवल कुठंच बदलत नाही. एकदा का तुमचं फाउंडेशन लेवल बदललं समजून जायचं टेस्टिंग पूर्णपणे बदललंय आणि टेस्टिंगचे बेस कधीही बदलत नाही. मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगेल, ऑनलाईन पुस्तकं आहेत, माझ्याकडे पण काही पुस्तकं आहेत, मी तुम्हाला टाइम टू टाइम ते शेअर करत राहील. ठीक आहे, मी जितेंद्र सरांनी एक ग्रुप बनवायला सांगतो किंवा मी स्वतः बनवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून घेऊ आपण. तुम्हाला टाइम टू टाइम काही क्वेश्चन झाले, काही CBT झाले, काही मी तुम्हाला PPTs पाठवेल. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण व्हॉट्सअपच्या थ्रू कनेक्टेड राहू. ठीक आहे, एनी डाऊट इन दिस? पहिला दिवस आहे, थोडंसं क्वेश्चनिंग आन्सर मी तुम्हाला जास्त बोलतोय, पण इथून पुढं माझं बोलणं कमी राहील आणि तुमचा रिस्पॉन्स जास्त राहील. समजते? कारण तुम्ही शिकणार आहात. माझं झालेलं आहे, जितेंद्र सरांचं झालेलं आहे. आम्ही ऑटोमेशन मध्ये, टेस्टिंग मध्ये आम्ही ती लेवल क्रॉस केलेली आहे.
जिथे आम्हाला नवीन क्वेरीज येतील. रोजच्या रोज तुम्ही काहीतरी क्वेरीज विचारायचं आहे ही आमची अपेक्षा असेल. ठीक आहे. एनी डाऊट? नो सर. माझ्याकडे एक पीपीटी आहे जे मी तुम्हाला पाठवून देईल. स्लॉट 1 आणि स्लॉट 2 असे केलेले. स्लॉट म्हणजे काय? विभाग. ठीक आहे. स्लॉट 1 मध्ये बेसिक राहणारे, स्लॉट 2 मध्ये त्याच्या पुढच्या लेवलचे जे काही लेवल्स आहेत ते विचारले जाते. स्लॉट 1 मध्ये बेसिक काय असेल? वाय टेस्टिंग इज इम्पॉर्टंट, टेस्टिंग का गरजेचं आहे, टेस्टिंग काय आहे, टेस्टिंगचे फंक्शन्स, टेस्टिंग कोण करू शकतं, टेस्टिंगचे ऑब्जेक्टिव्स, एव्हरीथिंग वुड बी कव्हर्ड. आणि वन्स स्लॉट 1 इज बीइंग कव्हर्ड, मग आपण ऍक्च्युअल फंक्शनल टेस्टिंग कडे जाणार. टेस्टिंग हे काय आहे हे आपण कव्हर करून घेऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये आणि टेस्टिंग स्लॉट 2 मध्ये आपण टाइप्स ऑफ टेस्टिंग कव्हर करणार आहे. एक्सटेन्सिव्हली टाइप्स ऑफ टेस्टिंग कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये टेस्टिंगचे टाइप्स, फॉर एक्झाम्पल तुम्ही फंक्शनल टेस्टिंग बघणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ टेस्टिंग मध्ये ब्लॅक बॉक्स टेस्टिंग ऐकलंय का? ऐकलं असेल बेसिक कुठेतरी. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग जर नसेल तर प्रॉब्लेम नाहीये. हे बघा सगळे एकाच लेवलचे आहेत. आपण आपला आयक्यू लेवल पण एकच आहे. आयक्यूचा अर्थ फुल फॉर्म काय आहे आता तो तुम्हाला वाढवावा लागेल. आयक्यूचा लेवल काय होतो? इंटेलिजंट कोशंट म्हणजे बुद्धिमत्ता. जिथं तुम्हाला समजत नाही तिथं प्लीज लिहून घेत जा. मी तुम्हाला नोट्स असं देणार नाही, समजून घ्या. स्वतःचे स्वतः नोट्स काढायला शिका. कारण टेस्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं सांगतो मी तुम्हाला, कोणीही तुम्हाला काही लिहून देणार नाही. एक डॉक्युमेंट असतं फंक्शनल स्पेसिफिकेशन म्हणून, ते तुम्हाला देऊन टाकतात. त्याच्यावरती तुम्हाला टेस्टिंग करायचं आहे. तुम्हाला कोणी घेऊन सांगत नाही. समजून घ्या ह्याच्यामध्ये, हे खूप महत्वाचं आहे. आणि टेस्टर हा अख्ख्या कंपनीमध्ये जिथे कुठे तुम्ही काम कराल, विच एव्हर इंडस्ट्री यू विल बी वर्किंग, विच एव्हर डोमेन यू विल बी वर्किंग, यू वुड बी दी मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन टू दी ऑर्गनायझेशन. का? आता हे महत्वाचं सांगतो. कारण टेस्टर हा कोण हे समजून घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. टेस्टर, शंतनू तुम्ही आहात ना जागेवरती? जितेंद्र सर आवाज येतोय? सगळ्यांना आवाज येतोय माझा? येस येस का कुठे जात असाल तर मला सांगा, कारण हे टॉपिक्स अत्यंत महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. टेस्टर कोण आहे? सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन. टेस्टर हा असा व्यक्ती आहे की जो, मराठी चालेल ना? हो. ओके. टेस्टर हा असा व्यक्ती आहे जो दुसऱ्यांच्या चुका शोधून काढतो. समजून घ्या. त्यामुळे सगळ्यांची नजर तुमच्यावरती असणार आहे. का? मॅनेजमेंट म्हणतो सगळ्यात कमी चुका असल्या पाहिजे प्रोडक्टमध्ये. आता पण तुम्ही मॅनेजमेंट, तुम्ही जे मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे का कुठलं बॅकग्राऊंड आहे मला माहिती नाही तुमचं, पण मी असं गृहीत धरतो की मेकॅनिकल आहे किंवा कोण केमिकलचं असेल. सगळ्यांची मॅनेजमेंटची अपेक्षा काय असते? माझं प्रोडक्ट मिनिमम प्रॉब्लेम असलेलं प्रोडक्ट पाहिजे, मिनिमम बग्स असलेलं प्रॉब्लेम पाहिजे. ते शोधून काढणारं कोण आहे? तुम्ही लोक. समजून घ्या. त्यामुळे प्रत्येकाची तुमची नजर तुमच्यावरती असणार आहे. मॅनेजमेंट झालं. त्याच्यानंतर HR काय बघत असेल? मी जो पर्सन निवडलेला आहे तो 100% रिझल्ट देणारा किंवा 100 पेक्षा जास्त रिझल्ट देणारा माणूस पाहिजे. फॉर एक्झाम्पल वैभव, मी वैभवला घेतलं. वैभवनी मला 100% प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम शोधून काढलाच पाहिजे असा व्यक्ती असला पाहिजे. मगच HR ला पण चांगलं म्हटलं जाईल. तिसरं, डेव्हलपर्स पण तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे तुम्ही आहात. कारण डेव्हलपर हा प्रोडक्ट क्रिएट करतो, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो, प्रोडक्ट हा तो प्रोड्यूस करतो. ठीक आहे. कोडिंग करत असेल, कॉपी पेस्ट करत असेल, ग्राफिक्स तयार करत असेल, कसंही करत असेल, तुम्ही त्याच्या प्रोडक्ट मधून, त्यांनी तयार केलेल्या वस्तूमधून तुम्ही चुका बाहेर काढताय, तुम्ही चुका शोधून काढताय. म्हणून त्याची पण नजर तुमच्यावरती असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
कस्टमर म्हणजे कोण? मी आणि जितेंद्र सर सारखे जे आम्ही प्रोडक्ट विकत घेणार आहे, त्याच्यामधून आम्ही काय करणार? मी एवढे पैसे मोजतोय तर मला प्रोडक्ट हा क्लास प्रोडक्टच पाहिजे, क्लास 1 प्रोडक्टच पाहिजे. अपेक्षा तीच असते ना. आपण 40,000 मोजतो लॅपटॉपसाठी, 50,000 मोजतो, कोणी 1.5 लाख मोजलेले असतील, कोणी आयफोन घेतलेला असेल, कोणी सॅमसंगचा S सिरीज मोबाईल घेतलेला असेल. तुम्ही निवड करताना तुमच्या मित्रांनी सांगितलं, तुमच्या घरच्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही निवडत नाही. तुम्ही कुठलं प्रोडक्ट निवडणार आहे ज्याच्यामधून तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळेल. बरोबर आहे का? रात्रंदिवस तुमच्यासाठी तो चालला पाहिजे. युट्यूब वरती काम करताय, बफर झालंच पाहिजे. बफर झालं नाही पाहिजे. युट्यूब कंटिन्यू चाललं पाहिजे. युट्यूब प्रोडक्ट फॉल्टी आहे, प्रोडक्ट गरम झालं नाही पाहिजे, प्रोडक्ट कंटिन्यू चाललं पाहिजे, प्रोडक्ट मध्ये फ्लिकरिंग झालं नाही पाहिजे. हे सगळे तुमच्या अपेक्षा आहेत. काही स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी आहे, मी तुम्हाला सांगत जाईल, ती लिहून घेत जा. ठीक आहे. सो तुम्ही पण त्याच्यामधून चुका काढणार आहात. प्रोडक्ट मध्ये जर फॉल्ट निघाला तुम्ही काय करताय? परत द्यायला जाता दुकानावरती. बरोबर आहे का? हे मला नाही आवडलं दादा, त्याच्यातून काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मला हे नाही पाहिजे, मला बदलून दे. काही जागेत गॅरंटी असते, काही जागेत रिप्लेसमेंट असते, काही जागेत वॉरंटी असते. प्रोडक्ट ज्याच्यासाठी घेतलेला आहे तो प्रोडक्ट तेच काम केलं पाहिजे. बरोबर का? बरं, टेस्टिंग मध्ये एक महत्वाचं सांगतो. ज्या प्रोडक्टचे जे काही गुणवत्ता सांगितली गेलेली, जे काही फीचर्स सांगितले गेलेले ते तेवढंच काम केलं पाहिजे. एक्स्ट्रा काम करते. बरं, तुम्ही मला सांगा, तुमचा मोबाईल घेतला तुम्ही आणि तुमच्या मोबाईल मध्ये एक एक्स्ट्रा फीचर आलेलं आहे जे तुमच्या मॅन्युफॅक्चररनी नाही सांगितलंय. ठीक आहे, समजून घ्या. एक मोबाईल घेतला तुम्ही, त्या मोबाईल मध्ये ते फीचर कुठेही दिलेलं नाहीये आणि ते फीचर काम करायला चालू करतंय. तुम्ही त्या फीचरला चांगला म्हणणार की वाईट म्हणणार? तुमचा पहिला क्वेश्चन टेस्टिंगचा. कोणी सांगा, कोणी उत्तर द्या. इथं अनम्यूट करा. जिथे मी क्वेश्चन विचारेल तिथे अनम्यूट करा. क्वेश्चन कळाला? तुम्ही एक मोबाईल घेतला, एकदम लेटेस्ट मध्ये मोबाईल घेतला आणि तो मोबाईल जे तुम्हाला सांगितलेलं नाहीये ते तुमच्यासाठी करायला चालू केलं, ज्याच्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये काही फरक पडला. तुम्ही तो फीचर चांगला म्हणाल का वाईट म्हणाल? इज इट अ गुड बॅड थिंग फॉर युअर मोबाईल? बॅड थिंग. सांगतोय, तुम्ही स्वार्थी बना. तुमचं डोकं तुम्ही वापरा. इतर जे सांगतायत त्याप्रमाणे जाऊ नका. आपण भेड बकरी नाहीये की एक बकरा पुढे निघाला तर त्याच्या मागे सगळे निघालो. आपण आपला रस्ता निवडायचा आहे, आपण आपल्या रस्त्याने जायचंय. इथं कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही. समजून घ्या ही गोष्ट. आपण काय म्हणतो टेस्टिंग मध्ये, एकला चलो रे. ठीक आहे, त्यामुळे तुमचं डोकं तुम्ही वापरायचंय. चांगलं असेल तर काय आणि वाईट असेल तर का? उत्तर द्या मला. आता युवराज कळतंय का मी काय विचारतोय? युवराज कळतंय? जितेंद्र सर कळतंय का तुम्हाला मी काय विचारतोय? ठीक आहे, सांगा मला वैभव, चांगलं का नाहीये? सर, कारण इफ इन केस आपण टेस्टिंग साठी आपण एक शीट तयार करतो, ज्याच्यामध्ये आपण आधी टेस्ट केसेस मध्ये आपण लिहिणार ना की हे फीचर्स आपल्याला मॅन्डेटरी आहे. आणि वेळेला आपण जेव्हा आपण टेस्टिंग सुरू करणार आपण कम्पेअर करणार टेस्ट केसेसला की आपण कोणकोणते फीचर्स लिहिले टेस्ट करायसाठी. इफ इन केस जर फीचर्स नसलं तिच्यात तर ते एक ऍडिशनल झालं, जशी म्हणजे आपल्याला रिक्वायरमेंट मेन्शन नाहीये. आपण टेस्ट करताना आधी त्याचं बग काढणार की दिस इज नॉट मेन्शन. सगळ्यात महत्वाचं बोलले तुम्ही. व्हॉट एव्हर इज, हे समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. व्हॉट एव्हर इज नॉट मेन्शन्ड इन द रिक्वायरमेंट, जे रिक्वायरमेंट मध्ये लिहिलेलं नाहीये ते जर तुमच्याकडे जर आलं, दॅट इज अ बग. दॅट इज अ बग. पण त्याच्याबद्दल कुठं माहितीच दिलेली नाहीये. उद्या जर तुम्हाला
तोच फीचर जर बग इंट्रोड्यूस करत असेल तर तुमचं प्रोडक्ट फेलियर होणार आहे, तुमचं प्रोडक्ट चालणार नाहीये. आणि प्रोडक्ट चाललं नाही, प्रोडक्ट चांगलं आहे का? कदापि नाही. व्हेरी सिम्पल. व्हॉट एव्हर इज नॉट मेन्शन्ड. मग जे सांगितलंय, आता एक खूप महत्वाचं मी सेंटेन्स सांगणारे समजून घ्या. The requirement is the Bible for the tester. The requirement is the Bible for the tester. अर्थ काय होतो? जे तुम्हाला रिक्वायरमेंट दिली गेलेली आहे ती तुम्हाला शब्दशः पालन करायची आहे. त्याच्यात ते शब्द नाहीये, ते मला कुठेही फीचर नाही पाहिजे. आणि जे शब्द नाहीये तो फीचर चांगलं का, जे दिलं गेलेलं आहे ते असलंच पाहिजे. जे दिलं गेलेलं आहे ते असलंच पाहिजे. ते काम करत नसेल तरी पण तो बग आहे, आणि जे लिहिलेलं नाहीये ते पण असेल तरी पण ते बग आहे. समजतंय तुम्हाला? फॉर एक्झाम्पल, मी आयफोन घेतला, आयफोन मध्ये अंडर वॉटर फोटोग्राफी अवेलेबल आहे तरी, आणि ते फीचर मध्ये लिहिलेलं नाहीये, मला ते सांगितलं गेलेलं नाहीये, तरी पण ते माझ्यासाठी बग आहे. आपण खुश होऊन जातो, अरे अंडर वॉटर फोटोग्राफी. पण उद्या त्या अंडर वॉटर फोटोग्राफीमुळे, मी करत नाहीये अंडर वॉटर फोटोग्राफी, पण त्या अंडर वॉटर फोटोग्राफी फीचरमुळे एखादा मेजर बग जर तुमच्या फोन मध्ये जर आला तर तुमचा फोन बाद होऊन जाईल. समजतंय का तुम्हाला? एखादी गाडी, आता तुम्ही मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे का कुठलं बॅकग्राऊंड आहे? मी विचारेल तुम्हाला, उद्या वगैरे विचारू किंवा विचारू. कुठलं बॅकग्राऊंड आहे तुमचं सगळ्यांचं? कम्प्युटर. शंतनू? कम्प्युटरचे. बरोबर. कम्प्युटरचे आहे. युवराज? आवाज येतो युवराज? युवराज आवाज येतोय का? युवराज आवाज येतोय का माझा? तुम्ही बोला. येतोय सर आवाज. तुमचं झालं. युवराजला मला सगळ्यांबरोबर बोललं पाहिजे ना. युवराज येतोय का? अजून त्याचा माईकचा प्रॉब्लेम वाटतं. बरं ठीक आहे. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हात वरती करून दाखवा. ठीक आहे. आज बघा, उद्यापासून व्यवस्थित माईक ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे. ओके. सो इम्पॉर्टंट हे आहे की जो फीचर आपल्याला मेन्शन केलेला आहे तो चाललाच पाहिजे, आणि जो फीचर मेन्शन केलेला नाहीये तो जर आहे तर तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो हे टेस्टिंगसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्यासाठी रिक्वायरमेंट हे बायबल आहे, ग्रंथ आहे. त्याच्यात जे शब्द दिलेले ते शब्द आपल्याला, ते सेंटेन्स, ते फीचर चाललेच पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो इट्स अन व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, आता आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊन टाकू. प्रत्येकाचं इंट्रोडक्शन घेऊन टाका. वैभव सर, तुमच्यापासून आपण चालू करून देऊ. सांगा सर, आपण काय करता? Yes. So my name is Vaibhav Rajendra Chaudhary. I am from Vapi, Gujarat. I have completed my Bachelor of Computer Science from Boyapatil, Pune itself, as well as Masters from Pune. Also, I have done internship in data analyst for 4 months in my college time. After that, I joined Resonances Technologies as a software developer. Okay. So I worked there total 8 months as a software developer, and currently now I have switched my role as a software tester in that company only. Okay. So I'm currently working as a software tester. How many months of, or how many years of experience? 8 months of experience. 8 months of experience into testing. How many months of experience? No, testing in just this month I have started. Okay, fine, no worries. How about you, Shantanu? My name is Shantanu. I completed my MCA degree from Trinity Children College of Engineering, and after I have joined Eclux company. Now I'm working on that firm since past 4 months. Okay, so you have just joined the company, and Yes. what is your role?
काय तुमचा रोल काय आहे, काम काय करता? My role is analyst, but my working is on डेटा एनालिस्ट solution. और डेटा एनालिस्ट और टेस्ट एनालिस्ट? No. It's Yes, quite difficult to understand. फायनान्स नाही, ई क्लर्क्स फायनान्स मध्ये मला माहिती आहे, ई क्लर्क्स फायनान्स मध्ये नाही, सर्व्हिस बेस्ड आहे, म्हणजे त्यांचं प्रोडक्ट आहे वायफाय आणि अजून भरपूर आहेत. मग त्यांना कस्टमर्सला हे द्यायचं, रिझोल्युशन देणे ओके ओके ओके, नो बिल संदर्भात आहे. ठीक आहे युवराज. बरं ठीक आहे, युवराजचा आवाज येत नाही, आपण हा कोण बोलतोय? Hello sir, am I audible? हा बोला युवराज, बोला. Sir, actually my laptop is having my problem, so I joined from the mobile. ओके, बोला. Yes sir, good morning sir. My name is Yuvraj Murli Gubbala. I am from Maharashtra and currently staying in Pune. I did my graduation in BBA or computer application at Indira College of Commerce and Science, and I completed my Masters of Computer Application at ASM College, Pune. And sir, my short-term goal is to get a job in a good company where I can improve my skills. Long-term goal is to achieve a good position where I can build my career. And definitely. So right choice. You can start, and now onwards टेस्टिंग स्वतः बदललंय, माहिती तुम्हाला. इतके दिवस मी सांगत होतो टेस्टिंग म्हणजे फंडामेंटल्स नाही बदलले, पण टेस्टिंगचं स्वरूप बदलतंय. आता तुम्ही टेस्टिंग जर बघितलं असेल तर आम्ही जे टेस्टिंग करायचं तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आम्ही जेवढं एक्सटेन्सिव्हली टेस्टिंग केलेलं आहे, आता सगळं सीबीटी बेस्ड आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आहे. आता तुम्हाला मॅन्युअल, असेंब्ली आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी नाही. आता तुम्हाला कसं आहे, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहे, तुम्हाला त्याच्या थ्रू टेस्ट करायचंय. यू हॅव सेलेनियम, यू हॅव मेवन, एन युनिट, जे मीटर, परफॉर्मन्स टेस्टिंग, हे सगळं ऍप्लिकेशन बेस्ड आहे. पण याचा बेस जो आहे तो तुम्हाला मॅन्युअल मध्ये मिळेल. सो अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, हे जे सर्टिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ना कुठलं टूल कव्हर केलं जातं, ओके, ना कुठलं ऑटोमेशन कव्हर केलं जातं, पण बेस कव्हर केला जातो त्याचा. ऑटोमेशन का गरजेचं आहे, ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स का गरजेचे आहेत, टूल्स का गरजेचे आहेत, म्हणजे तुम्हाला इट इज अन प्रिपरेटरी कोर्स म्हणू शकेल मी. प्रिपेअर करतं ज्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही डोमेन मध्ये जा, तुम्हाला त्याचं, फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे हाताळाल की नाही त्या गोष्टीला, राईट, विल बी युजिंग इट इन अ बेटर मॅनर, बरोबर ना. जर मी तुमच्या हातात एक नॉर्मल लॅपटॉप दिला आणि एक मॅकबुक दिलं, तुम्ही कुठल्या गोष्टी बरोबर काळजी घ्याल, किंवा एक आयफोन दिला आणि एक नॉर्मल 9-10 हजाराचा फोन दिला, कुठला तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने हाताळाल? आयफोन, नॅचरली, राईट, काळजी घ्याल त्याची. सो इट्स अन इम्पॉर्टंट थिंग, ओके, सो इट्स अन इम्पॉर्टंट थिंग, सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट थिंग. बरं, वरुण सर तुम्ही सांगा आता. येस सर. हा वरुण सर बोला. आवाज येते सर? बॅकग्राऊंड पण येतोय, काहीतरी आवाज येतोय, बोला. My name is Varun Suryavanshi. I am from Jalgaon. I have done my Master of Computer Application from D.Y. Patil Akoli College. Yes, I have 6 months of experience in Genesis Business School with support, and currently working in eClerx as an analyst in customer operation. ग्रेट. सो म्हणजे शंतनू आणि तुम्ही एकत्र काम करता? हा, येस. हरकत नाही, ठीक आहे, गुड, ओके. सो नाउ विल बी discussing a bit more about the testing. Now tell me a very basic question, why testing is important? तुमच्या हिशोबाने, according to you, everyone should be giving the answer, okay? Why testing is important? Because sir, if we are testing a particular software, if we are working in a particular software and
we have a developer has surety that he or she have done the work perfectly, but the management or like a client can't submit the client like a project without testing, because if आपण तरी प्रोजेक्ट बनवताय त्याला आपल्याला टोटली टेस्ट करून त्यात काय फंक्शनॅलिटीज आहे ती फंक्शनॅलिटी चेक करून आणि प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन वगैरे एपीआय इम्प्लिमेंटेशन सॅनिटी टेस्टिंग प्रकारचे वेगवेगळे टेस्टिंग असतात. आपण पूर्ण प्रॉपरलीच त्यांना हँडओव्हर करू शकता. इफ इन केस तसं नाही झालं तर क्लायंट्स मुळे आपली कंपनीची रेप्युटेशन खराब होऊ शकते आणि त्याच्याने आपल्याला प्रोजेक्ट भेटायसाठी एक मोठा ऑप्शन म्हणजे प्रश्न उभा होईल. कम्फर्टेबल विथ इंग्लिश आय एम फाईन विथ इट, और इफ यू आर कम्फर्टेबल विथ मराठी कुठलंही चालेल. ठीक आहे, अप टू सर्टन लेवल यू आर ओके फाईन. शंतनू तुमचं काय विचार याच्यावर? व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दिस? वाय टेस्टिंग इज इम्पॉर्टंट? मराठीमध्ये बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ऍप्लिकेशन मधून बग काढण्यासाठी किंवा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करण्यासाठी टेस्टिंग इम्पॉर्टंट असते आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, चलो. वरुण सर, आपल्याला बेस्ट प्रोडक्ट भेटण्यासाठी टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे. हॅलो सर. बोला. येस सर, कस्टमर रिक्वायरमेंट्स अँड कस्टमर एक्सपेक्टेशन मीट करण्यासाठी टेस्टिंग. एक्झॅक्टली. इथं कस्टमर किंग आहे. ओके, कस्टमर इज द किंग. सो वॉट एव्हर द कस्टमर हॅज गिव्हन इज द रिक्वायरमेंट. आता तुम्ही म्हणाल रिक्वायरमेंट कुठून येतं? रिक्वायरमेंट हे कस्टमरने दिल्याच्या नंतर येतं. ठीक आहे, इट्स अन इम्पॉर्टंट थिंग. पण काही वेळेला तुम्ही म्हणाल कस्टमरच नाहीये, पण कंपनी स्वतः काही प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करते. पण कुठून तयार करते? रिक्वायरमेंट्स कस्टमरकडून डायरेक्ट कस्टमरकडून न घेता सर्वेज करते, क्वेश्चनेअर रन करते, सिमिलर बेस्ड प्रोडक्ट्स तयार करतात मार्केटमध्ये. फास्ट बेस्ड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती नवीन प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतात. राईट? they will be preparing those, they will be manufacturing those products. So based on that, the requirement indirectly or directly which is being given by the customer. आपल्याला मी जसं म्हटलं requirement is the bible for the testers. So requirements हे टेस्टिंगला जन्म देते. Without the requirement you cannot do the testing. Yes, you can do the ad hoc testing which doesn't require. ad hoc म्हणजे काय? मला काही डॉक्युमेंटेशन दिलेलं नाहीये पण मी टेस्टिंग करतोय. करू शकतो का? येस, कोणीही त्याला अडवणार नाहीये. इनफॅक्ट दॅट इज द बेस्ट टेस्टिंग विच इज अवेलेबल. ad hoc टेस्टिंग मला अवॉर्ड मिळालेले कंपनीमध्ये ad hoc टेस्टर म्हणून. मी आजही सगळ्यात आधी मला जर एखादं प्रोडक्ट मिळेल तर किंवा दिलं जातं, मी माझ्या परीने टेस्ट करतो. मी कुठलाही रिक्वायरमेंट बघत नाही. ती पद्धत खरं तर चुकीची आहे, पण तरी पण तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला प्रोडक्ट जो दिला गेलेला आहे तो कसा आहे, तो काय करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. यू शुड बी एबल टू अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. कोणाचा अप्रोच वेगवेगळा, पण फायनली मला कशावरती जावं लागतं? रिक्वायरमेंट वरतीच जावं लागतं. I need to understand the requirement and then I can say, okay, I have done the testing. Okay? But next question, simple question. Can we do the 100% of testing? Can we do the 100% of testing? एखादा प्रोडक्ट तुम्हाला दिला गेलेला आहे, एखादा ऍप्लिकेशन तुम्हाला दिलं गेलेलं आहे, का तुम्ही 100% त्या प्रोडक्टचं टेस्टिंग करू शकता का? वेरी सिंपल. और आप लोग 100% किसी एप्लीकेशन का, किसी प्रोडक्ट का टेस्टिंग कर सकते हैं? यस और नो? नो. नो और यस. युवराज, थोड़ा सा लॉजिक लाओ. Can you be able to complete the 100% of product testing, product or application testing, service-based testing also? Maybe yes or no, because it depends. Either it would be yes, either it would be no.
तुम्ही दोन नावांवरती पाय ठेवू नाही शकत, दोन दगडांवरती पाय ठेवू शकत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. आता काय होईल, दोन्ही पाय समजून घ्या. वरुण, No. the reason behind it is, if it is a very small product, very small product, having complete requirement which is descriptive requirement, then yes. But it's very rare case that a very small product comes for the testing, because if it is a very small, एखादा फीचर जर फीचर असलेला प्रोडक्ट असेल तर तो डेव्हलपर स्वतःच टेस्ट करून टाकतो, पण टेस्ट करतो त्याला. That is called as alpha testing. That is called as alpha testing, first testing. But when the product is being tested, 100% of testing cannot be done. The reason behind it is there are lot of permutation and combinations. There are lot of ways of testing. There are hundreds of ways of testing of the types of the testing. So the reason behind it is we will be not able to completely test the product. Okay, so it's an important thing. It's an important thing. Correct? Okay, now tell me, what are the major objectives of testing? Why the product should be tested? हे तर तुम्ही सांगितलं मला. Okay, एक मिनिट. Yes, now tell me, what are the objectives of testing? Testing का केलं पाहिजे? तो म्हणाल सर परत product, but I'll put it in this way. Now tell me, what is the definition of quality? Someone told me that the product, I guess Yuvraj told me that it should meet the customer requirement, it should meet the requirement. It should, I guess Varun told me that it should be a quality product, or it should meet the quality. Now tell me a simple question, what is quality? प्रत्येकाची क्वालिटीची डेफिनेशन काय? Able to connect with me? समजतंय मी काय विचारतोय? Yes. I doubt it. Any doubt? Till now, any doubt? Yes. Okay. Sorry, sir, you're not audible. I am not audible? No, sir. एकच मिनिट. No, sir. No, sir. No, sir. तेच काढू. आता येतं का आवाज? हो. ठीक आहे, आपण यशस्वी करू वेबी याच्यावरती करू. बर, आज पहिला दिवस आहे, थोडं कमी जास्त होऊ शकतं. उद्यापासून आपण व्यवस्थितपणे हँडल करू, काही प्रॉब्लेम नाही ना त्याच्यामध्ये. ओके, सो नाउ टेल मी, क्वालिटीचं डेफिनेशन काय ऍज पर युअर व्ह्यू? व्हॉट डू यू मीन बाय क्वालिटी? Ensure the products to meet the requirements. Yes, that is true. पण परत आपल्याला हा येतो की रिक्वायरमेंट म्हणजे काय, कारण सगळ्या गोष्टी येतील. सो एक सिंपल डेफिनेशन लिहून घ्या, व्हॉट यू मीन बाय क्वालिटी. ओके, आणि हा क्वेश्चन तुम्हाला विचारणार, 100% विचारणार. यू विल बी आस्क्ड विथ दिस क्वेश्चन. There would be a question into your interview, the first question. Or, what is quality? It is the degree of accuracy. It is the degree of accuracy. आता तुम्ही सांगा मला, accuracy म्हणजे काय? Perfection. The same definition what Shantanu told, the same answer which is being given by Vaibhav. वैभवने काय सांगितलं? वेअर दी रिक्वायरमेंट्स आर मेट.
where the requirements are met. Yes or no? Perfection. पण 100% perfection मिळणार आहे का कुठं? नाही. Not possible. Because we can just start the testing, we can stop the testing. We cannot completely cover the testing. So you cannot become a 100% perfect, or you cannot give a 100% perfect product. But you are going towards the degree of perfection. Okay, degree of accuracy. कळतंय का तुम्हाला? What I'm trying to tell is degree of accuracy म्हणजे काय की तुम्ही जे देताय त्याला ते it should meet the requirement. It should meet the requirement. So quality product. What is a quality product? Where it meets the requirements. And who gives the requirement? मी आता सांगितलं तुम्हाला काही वेळा आधी. But it is not, you cannot interact with the customer directly. In certain cases, yes, you can. Certain cases मध्ये तुम्ही डायरेक्टली कस्टमर बरोबर बोलू शकता. काही केसेस मध्ये कस्टमर बरोबर बोलू शकत नाही. कारण काही जागेत काही प्रोडक्ट्स असे मॅन्युफॅक्चर केले जातात की जिथं तुम्हाला कस्टमर बरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन असतं. फॉर एक्झाम्पल कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह तिथे येतोय आणि तो तुमच्या बरोबर डिस्कस करतोय मला काय काय पाहिजे. स्प्रिंट मीटिंग ऐकलीये का कोणी अजूनपर्यंत? स्प्रिंट मीटिंग ऐकलीये? स्प्रिंट काय असतं ऐकलंय? नाही. हो, स्प्रिंट. अबाउट इट. त्या कंडिशन मध्ये कस्टमरचा रिप्रेझेंटेटिव्ह येतो. आता एक उदाहरण घेतो. एक मोठं लग्न कार्य असतं. ठीक आहे, सिंपल घेतो एक उदाहरण. लग्न कार्य असतं, आचारी येतो आणि ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहे त्यांच्या घरामधून जो मेनू बनवायचा असतो आणि आचारी कडला कुठला तरी एक व्यक्ती येतो किंवा आचारी स्वतः येतो आणि समोरासमोर बसून ते डिस्कस करतात की त्या लग्नामध्ये मेनू काय केलं पाहिजे. मला सांगा, आचारीचा रिप्रेझेंटेटिव्ह चांगला का स्वतः आचारी चांगला त्या लग्नामधला? जो जेवण बनवणारे किंवा मेनू बनवणारे कोण बेटर असेल त्या जागेवर? कळते का क्वेश्चन काय विचारला मी? एक लग्न कार्य आहे किंवा एक कार्य आहे ज्याच्यामध्ये ठराविक लोकांचं जेवण बनवायचंय. त्या घरातले व्यक्ती आहेत ज्यांच्या घरात कार्यक्रम आहे आणि तिथून आचारी येतोय आणि काय होतंय दोघांची. आचारी आलेला बरा का आचारी कडून एखादा व्यक्ती आलेला बरा? आचारी. कारण तुम्ही डायरेक्ट कस्टमर बरोबर बोलताय, बरोबर ना? किंवा लग्न घरातला जो कोण मेन व्यक्ती आहे तो सांगणं चांगलं, बरोबर ना? रिप्रेझेंटेटिव्ह. का? कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाची विचारधारणा वेगळी. एव्हरीबडी हॅज देअर ओन व्ह्यू ऑन दी टेस्टिंग. दॅट इज द रिझन द टेस्टिंग विच इज बीइंग डन बाय द टेस्टर will not be accepted, or there would be a problem with respect to acceptance by the management, by the HR department, by the developer, or by the different testers. Yes or no? तुम्ही केलेली टेस्टिंग प्रत्येक व्यक्तीला आवडेलच. ह्याची आवडेल म्हणजे आवड निवड नाहीये, पण ऍक्सेप्टेबल आहे का नाही हे चेंज होऊ शकतं. एव्हरीबडी विल हॅव देअर ओन definition with respect to the testing. Yes or no? Yes. Okay? So you need to be very specific with respect to. म्हणूनच आपण बेस काय पकडतो? आपण रेफरन्स काय घेतो? तर रिक्वायरमेंट्स घेतो. रिक्वायरमेंट्स घेतला चेंज होणार नाही. चेंज होणार. येस, द मेथड यू वुड बी टेस्टिंग दॅट वुड बी डिफरंट. पुढं मागं होऊ शकतं. तुम्ही काही टेस्टिंग आधी कराल, मी काही टेस्टिंग नंतर करेल. शंतनूचा विचार काही वेगळे असतील. ही मे डू दी टेस्टिंग इन अ डिफरंट मेथड, पण टेस्टिंग तेच करावं लागेल आपल्याला, बरोबर? फॉर एक्झाम्पल
परत तेच विचार करू. आचारी काही प्रोडक्ट्स आधी मॅन्युफॅक्चर करेल, तो काही प्रोडक्ट्स आधी प्रिपेअर करेल, काही प्रोडक्ट्स नंतर प्रिपेअर करेल, पण वेळेवरती सगळे जिन्नस जे जेवणामध्ये गेले पाहिजे ते प्रोडक्ट्स तो तयार करून देतो. त्यात चालेल का नाही तुम्हाला? ताटामध्ये ते सगळे वाढले पाहिजे, बरोबर का नाही? कळतंय तुम्हाला? ते पुढं एक प्रोडक्ट माग नाही, सगळे प्रोडक्ट्स वेळेवर तयार झाले पाहिजे. सेम इज द केस विथ टेस्टिंग. येस और नो? Yes. So it's a major important thing that the methods of the testing will not change. The approach towards the testing will change. The approach. मी ad hoc testing सगळ्यात आधी करतो. Maybe Shantanu would be going with black box testing. Maybe Vaibhav, coming from a developer background, he may go with white box testing. Maybe Varun may start with the non-functional testing. म्हणजे तो सगळ्यात आधी वेगळ्या पद्धतीने टेस्टिंग. आणि युवराज सर एक कम्प्लिटली वेगळा अप्रोच ठेवेल की मी डायरेक्ट एंड युजर टेस्टिंग करेल. काय एंड युजर टेस्टिंग? हाऊ वुड बी द प्रोडक्ट युज्ड बाय द एंड युजर. लॅपटॉप कसा यूज करेल बाय द एंड युजर, राईट? इथेच आपण 5 वेगवेगळे टाइप मेथड्स बघितले, राईट? सो इट इज अन इम्पॉर्टंट थिंग. गॉट इट? ओके. सो विल स्टॉप टुडे. उद्यापासून आपण एक रेफरन्स म्हणून एक आपण ऍप्लिकेशन घेऊ. ऍप्लिकेशन म्हणजे आपण एक ISTQBचं PPT आहे आणि ते PPT जे आहे इट इज बीन कम्प्लिटली डेव्हलप्ड फ्रॉम दी रिक्वायरमेंट ऑफ ISTQB. ओके. So we will go as per the syllabus. So be assured ISTQBचं सिलेबस मध्ये जे आहे तुम्ही तेच शिकताय, दुसरं काही मी तुम्हाला शिकवत नाही. येस, जिथं मी काही एक्स्ट्रा नॉलेज देईल तिथे तुम्ही इमिजिएटली पिकअप करायचे आणि मी तुम्हाला सांगेल तिथं. ओके. आज कसं वाटलं ते क्लिअरली सांगा मला. समजलं थोडस? काही गोष्टी कळाल्या, काही गोष्टी नाही कळाल्या, काही गोष्टी पर्यंत आपला अप्रोच बरोबर होतं, काही गोष्टींचा विचार वेगळा वाटला. कळालं नाही कळालं तेवढंच. युवराज? एक्स्ट्रीमली सॉरी, मला माहिती नाही हेडफोनचा काय प्रॉब्लेम झाला, पण आपण बघू त्याच्यामध्ये. शंतनू? वरुण? येस सर. जितेंद्र सर आहात का? कळालं सर? ठीक सर. ओके. थँक्यू. थँक्स फॉर युअर टाइम. ओके. थँक्स फॉर लिसनिंग. आपण उद्या किती वेळचं भेटायचं? बरं, एक काम करतो मी, जितेंद्र सरांबरोबर कोऑर्डिनेट करतो, ते तुम्हाला कोऑर्डिनेट करतो, ते तुमच्याबरोबर बोलतो. ठीक आहे? ओके. थँक्यू. थँक्स फॉर युअर टाइम. थँक्स फॉर लिसनिंग. ओके. थँक्यू. ओके. बाय. लॉग ऑफ करू शकता. सर हॅलो. हा सर बोला. मी बोलतोय. म्हटलं टीम्स घेऊ शकता का आपण उद्यापास? काय टीम्स वर घेऊ शकता का उद्यापास? काय? टीम्स वर मायक्रोसॉफ्ट टीम्स. प्रॉब्लेम काय? समजा रेकॉर्डिंग करायला आम्हाला थोडं इझी जावं तिथे. रेकॉर्डिंग बरं ठीक आहे, मी सरांशी बोलतो, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हरकत नाही, आपण बघू त्याच्यावर. नो प्रॉब्लेम. चल, थँक्यू. बाय. बाय.